नमस्कार, सायना इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ B.Ed शिक्षण क्रमास ज्या ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेले आहेत यांच्यासाठी एक नोटिफिकेशन आलेलं आहे. ही नोटिफिकेशन आणि एक सर्वसाधारण लिस्ट ही लागलेली आहे. तर हे नोटिफिकेशन आपण बघूया. तर या लिंकवरती आपण जर गेलो, या URL वरती YCMOU B.Ed 2020 mhpravesh.in ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. या लिंकवरती गेल्यानंतर आपल्याला इथे सर्क्युलर डेटेड 7/12/2020 इथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे सर्क्युलर इथे मिळणार आहे. तर 7/12/2020ला हे सर्क्युलर प्रकाशित केलेलं आहे. तर यामध्ये 2020-22च्या शैक्षणिक वर्षात B.Ed प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी ही प्रकाशित झालेली आहे. तर यामध्ये ज्या लोकांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे, सर्व ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणाऱ्या प्रवेशोत्सुक उमेदवारांची जिल्हानिय सर्वसाधारण यादी म्हणजे लिस्ट शोईंग पॉईंट टू द क्लेम त्यांनी नोंदवलेल्या गुणासह सोबत जाहीर करण्यात आलेली आहे. ही यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवरती दिनांक 8 डिसेंबर 2020 ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत उपलब्ध असेल. म्हणजे या 2 दिवसामध्ये आपल्याला ही यादी उपलब्ध राहील. तर यामध्ये जे काही प्रवेश घेण्यासाठी जे उमेदवार आहेत ते यादी ती त्यांच्या नावासमोर त्यांच्या गुणांची नोंद घ्यावी. हेच गुण पडताळणीकरिता ग्राह्य धरण्यात येतील आणि जे काही सीमावर्ती भागातील अर्जदार असतील त्यांच्या समोर हे कोड असतील, जसे की नंबर 1 बेळगाव, नंबर 2 नॉर्थ गोवा, हे कोड त्यांच्या समोर असतील. तर ही जी लिस्ट आहे ही लिस्ट जिल्हानिहाय आहे. तर ही लिस्ट कशी बघायची, तर आपल्याला इथे डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट शोईंग पॉईंट क्लेम बाय द कॅन्डिडेट्स यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीची लिस्ट आपल्याला एक URL परत येईल आणि इथे डिस्ट्रिक्टनुसार आपल्याला ही लिस्ट आपण डाउनलोड करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलंही डिस्ट्रिक्ट जर सिलेक्ट केलं, जसं की अकोला, तर यावरती डाउनलोडवरती क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यानंतर ही लिस्ट आपल्याला या पद्धतीने डिस्प्ले होईल. तर यामध्ये मेरिट नंबर टाकले गेले आहे, त्यानंतर आपला फॉर्म नंबर आहे, कॅन्डिडेटचं नाव आहे, त्यानंतर कॅटेगरी दिली आहे समोर, त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन असेल ते दिलेलं आहे आणि एक्सपिरियन्स आपला जो आहे तो इथे दिलेले आहे आणि डेट ऑफ बर्थ आणि पुढचे जे पॉईंट्स आहे ते आपले जे पॉईंट इथे दिलेले आहे आणि टोटल पॉईंट दिलेले आहे. तर यानुसार ही लिस्ट मेरिटनुसार लागलेली आहे. तर आपण आपल्या जिल्ह्याच्या लिस्टमध्ये आपलं नाव इथे शोधू शकतो. ही PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे डाउनलोडवरती तुम्ही क्लिक केलं तर ही फाईल ही PDF फाईल आपल्याकडे डाउनलोड होईल. तर हे लक्षात घ्या की ही 10 तारखेपर्यंतच लिस्ट असणार आहे. त्यानंतर जी पुढच्या प्रोसेसचं नोटिफिकेशन किंवा इतर गोष्टी ह्या वेब पेजवरती मिळणार आहे. त्यानंतर इथे जे पॉईंट आहे, हे जे शॉर्ट फॉर्म आहे याचं सर्व एक्सप्लेनेशन आपल्याला पेजच्या खाली बघायला मिळेल. की इथे तुम्ही बघू शकता की EXP म्हणजे एक्सपिरियन्स, SCL म्हणजे स्केल ऑफ ग्रॅज्युएशन, GRD ग्रॅज्युएशन, PG पोस्ट ग्रॅज्युएट. तर या पद्धतीने हे कोडचं एक्सप्लेनेशन आपल्याला इथे दिलेलं आहे आणि स्टार साईन इंडिकेट फिमेल कॅन्डिडेट, ज्या नावासमोर स्टार साईन दिलेलं आहे इथे, तर हे फिमेल कॅन्डिडेट आहे, हे इंडिकेशन आपल्याला मिळतं. तर ही एक सर्वसाधारण मेरिट लिस्ट आहे. तर ही आपण डाउनलोड इथनं करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. या पद्धतीचेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नेहमी मी टाकत असतो. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.